ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे ग. मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 22 5 ते 8 ही वचने. उत्पत्ती अध्याय 22 5 ते 8 ही वचने. अब्राहाम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविले आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहाम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय जनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्तीचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि 5 ते 8 ही वचनं आपण वाचलेल्या. या ठिकाणी इसहाकाचे अर्पण करण्यास अब्राहामाला आज्ञा. परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला आज्ञा देतो त्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही पाहतो, ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहामाला आज्ञा दिली आणि त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्याने आपला मुलगा यास अर्पण कराव्यास तो घेऊन चालला होता. एक वचन जर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी, तेव्हा अब्राहामाने होमर्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवले आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहामास यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमर्पणासाठी कोकरू कुठे आहे?
आणि असे प्रश्न ज्या वेळेस इसाक अब्रामास विचारताय त्यावेळेस अब्रामाच्या मनात अनेक असे प्रश्न उठले असतील, पण तो म्हणतो की बाळा, देव स्वतः हुमारपणासाठी कोकरू पाहून देईल. माझ्या प्रियानो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतो, परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उपाय करतो. कुठलीही गोष्ट जरी दिसत नसेल, पण जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून ती गोष्ट करण्यासाठी ज्यावेळेस निघता, परमेश्वर तो उपाय करतो, ती पूर्ण करण्यासाठी सहायता करतो. त्या ठिकाणी अब्रामाला खूप मोठी दुविधा होती. आपल्या मुलाचं त्याला अर्पण करायचं होतं, पण परमेश्वराने त्यासाठी उपाय केलं. तुम्ही आणि मी ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आज्ञा देतो, ज्यावेळेस परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो की हे करण्यासाठी, माझ्या प्रियानो, ते करण्यासाठी तुम्ही आणि मी जर तयार होतो, परमेश्वर निश्चित उपाय करेल, आम्हाला आशीर्वादित करेल. आणि त्याच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनावर खुश देखील होईल. अनेक गोष्टी, संकट किंवा अनेक गोष्टी आम्हाला कधी कधी परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी अनेक अडचणी दिसतात, पण त्याही ठिकाणी जर आम्ही विश्वासयोग्य राहून परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतो, तर देव स्वतः ते करण्यासाठी परमेश्वर आमची सहायता करतो, उपाय करतो. कुठलीही गोष्ट नसेल, पण परमेश्वर ती आमच्यासाठी साध्य करून देतो. आणि परमेश्वर देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करतो. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबापा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो. प्रभू, नेहमी परमेश्वरा तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तू आमची सहायता कर. प्रभूजी, ज्यावेळेस अब्राम तुझ्या संगती विश्वासयोग्य राहिला आणि तू त्याच्यासाठी उपाय करून दिलं, परमेश्वर बापा मी प्रार्थना करतो, परमेश्वर बापा खरोखर परमेश्वर बापा ज्यावेळेस आम्ही तुझ्या संगती विश्वासयोग्य राहतो, तो आमच्यासाठी देखील उपाय करणारा परमेश्वर. आज अनेक आहेत प्रभूजी तुझ्या आज्ञेचं पालन करतायत, पण परमेश्वर बापा परिस्थिती, दुःख आहे किंवा स्वतःची हानी त्यांना दिसत आहे, परमेश्वर बापा त्यामध्ये देखील तू सहायता कर. कारण परमेश्वर बापा आम्हाला सोडवण्यासाठी तू आपल्या स्वतःच्या पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला या जगात पाठवून त्याचं अर्पण केलं. देव बापा, प्रभू आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वरा नेहमी तुझ्या आज्ञेचं पालन करणारे आम्हा प्रत्येकाला बनव. तुझ्या संगती विश्वासयोग्य राहून तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी परमेश्वरा तू आमची सहायता कर आणि तो आम्हाला आशीर्वादित कर. आज अनेक लोक आहेत परमेश्वर बापा जी तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी परमेश्वर बापा अनेक गोष्टी आहेत, तू उपाय कर, सहायता कर आणि परमेश्वरा तुझं गौरव कर. येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवस आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.